मागच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थांच्या हिशेब लेखनाच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर हिशेब तपासणीचे प्रकारही आपण पाहिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेने हिशेब लेखन केलं पाहिजे आणि हे हिशेब लेखन त्या सहकारी संस्थांची जी काही वैधानिक अवैधानिक पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमध्ये सहकारी संस्था करत असतात। त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिशेब तपासणीचे वर्गीकरण किंवा अंकेक्षण वर्गीकरण हा भाग आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेनं आर्थिक वर्ष संपल्याच्या नंतर आपल्या सहकारी संस्थेची हिशेब तपासणी केली पाहिजे। आता ही हिशेब तपासणी करण्यापाठीमागचा उद्देश असा असतो की अशा प्रकारची सहकारी संस्था आणि त्या सहकारी संस्थेचं कामकाज हे पारदर्शक पद्धतीनं सुरू आहे का हे पाहण्यासाठी त्या सहकारी संस्थेची हिशेब तपासणी करणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार ते बंधनकारक केलेलं आहे। प्रत्येक सहकारी संस्थेनं आर्थिक वर्ष संपल्याच्या नंतर मान्यता प्राप्त अशा लेखापरीक्षकाकडून हिशेब तपासणी किंवा लेखापरीक्षण त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे आणि ही हिशेब तपासणी मान्यता प्राप्त अशा लेखापरीक्षकाकडून किंवा अंकेक्षकाकडून ती केली जाते आणि मग लेखापरीक्षक त्या सहकारी संस्थेमध्ये जाऊन त्या सहकारी संस्थेची हिशेब तपासणी करतो, अंकेक्षण करतो किंवा लेखापरीक्षण करतो आणि ते लेखापरीक्षण केल्याच्या नंतर तो अहवाल हा निबंधकांना सादर करतो आणि निबंधक त्या अहवालाच्या आधारे त्या सहकारी संस्थेला काही वर्ग प्रदान करत असतात, ज्यामध्ये अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग असे वर्ग त्या सहकारी संस्थेला देत असतात आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिशेब तपासणी किंवा अंकेक्षणाचं वर्गीकरण हा भाग आपण पाहणार आहोत। आता यामध्ये जे वर्गीकरण सहकारी संस्थांचं केलं जातं ते कोणत्या निकषांच्या आधारावरती केलं जातं तर ते प्रामुख्यानं त्या सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती कशा पद्धतीची आहे, आणखीन त्या सहकारी संस्थेची भाग भांडवलाची स्थिती कशी आहे, थकबाकीचं प्रमाण कसं आहे, अशा काही निकषांच्या आधारावरती त्या सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण किंवा अंकेक्षण किंवा हिशेब तपासणी किंवा त्याला ऑडिट असंही म्हटलं जातं आणि हे करण्याचं काम मान्यताप्राप्त लेखापरीक्षक त्या ठिकाणी करत असतो आणि या हिशेब तपासणीमध्ये त्या सहकारी संस्थेला काही गुण दिलेले आहेत। एकूण गुण 100 असतात आणि या 100 गुणांमध्ये गुणांची वर्गवारी ही साधारणतः अशा प्रकारची असते ज्यामध्ये त्या सहकारी संस्थेचं भांडवल उभारणी कशा पद्धतीची आहे, त्या भांडवल उभारणीसाठी साधारणतः 20 गुण त्या सहकारी संस्थेला दिले जाऊ शकतात। त्या भांडवलाच्या उभारणीचा दृष्टिकोन लक्षात घेऊन किंवा भांडवल उभारणी कशा पद्धतीची आहे, जर भांडवल उभारणी चांगली असेल तर त्या सहकारी संस्थेला 20 गुण, त्या 20 गुणांपैकी गुण प्राप्त केले जातील किंवा दिले जातील। त्यानंतर त्या सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी 40 गुण त्या ठिकाणी असतात। आर्थिक स्थैर्य कसं आहे, त्या आर्थिक स्थैर्यामध्ये साधारणतः सभासद थकबाकीचं प्रमाण कसं आहे,
बुडीत बुडीत संशयित कर्ज किती आहे त्या सहकारी संस्थेचं, अशा प्रकारच्या आर्थिक स्थैर्यासाठी 40 गुण त्या ठिकाणी त्या सहकारी संस्थेला त्या 40 गुणांपैकी गुण दिले जातील. त्यानंतर त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन कसं आहे, त्या व्यवस्थापनासाठी 15 गुण त्या सहकारी संस्थेला दिले जातील किंवा 15 गुणांपैकी जर त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन चांगलं असेल तर त्या 15 गुणांपैकी त्या सहकारी संस्थेला काही गुण प्राप्त होतील. यामध्ये हिशेब तपासणीतील दोषांची दुरुस्ती कशी आहे, थकबाकीदारावर कारवाई केलेली आहे का सहकारी संस्थेनं, हिशेबाच्या नोंदी, वक्तशीर नोंदी, अद्ययावत नोंदी त्या सहकारी संस्थेनं ठेवलेल्या आहेत का, याच्यासाठी सहकारी संस्थेला 15 गुण त्या ठिकाणी दिले जातात. आणि त्यानंतर जे सर्वसाधारण कामकाज आहे त्या सहकारी संस्थेचं, त्या सर्वसाधारण कामकाजासाठी 25 गुण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं भांडवल उभारण्यासाठी 20 गुण, आर्थिक स्थैर्यासाठी 40 गुण, संस्थेचं व्यवस्थापन कसं आहे त्या व्यवस्थापनासाठी 15 गुण आणि सर्वसाधारण कामकाज कसं आहे त्यासाठी 25 गुण, अशी एकूण गुणांची एकूण 100 गुण त्या सहकारी संस्थेला, त्यासाठी 100 गुणांची ती परीक्षा असते असं आपण म्हणूयात. आणि त्या 100 गुणांपैकी सहकारी संस्थेला जास्तीत जास्त गुण घेऊन त्या सहकारी संस्थेला वर्ग त्या ठिकाणी प्रदान केला जातो. आता यामध्ये हे वर्ग जे आहेत दिलेले आहेत ते वर्ग या गुणांच्या आधारे त्या सहकारी संस्थेला वर्ग देण्याचं काम सहकार निबंधक त्या ठिकाणी करत असतात. ज्यामध्ये त्या सहकारी संस्थेला जर 60% जास्त गुण त्या ठिकाणी प्राप्त झाले असतील, म्हणजे हे जे गुण दिलेले आहेत या 100 गुणांपैकी 60% जर जास्त गुण त्या सहकारी संस्थेला प्राप्त झाले किंवा ज्या सहकारी संस्थेला प्राप्त झालेले असतील त्या सहकारी संस्थेला अ वर्ग देण्याचं काम सहकार निबंधक करत असतात. आणि अ वर्ग जी सहकारी संस्था असते तिची आर्थिक स्थिती ही उत्तम असते, चांगल्या प्रकारची तिची आर्थिक स्थिती असते. आणि या अशा प्रकारच्या सहकारी संस्थांचं जे थकबाकीचं प्रमाण आहे ते थकबाकीचं प्रमाण अगदी जे आपण म्हणूया की नाममात्र, म्हणजे 10% थकबाकीचं प्रमाण असतं. म्हणजे त्या सहकारी संस्थेवरती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकी नसते. आणि त्यामुळं अशा ज्या सहकारी संस्थेला अ वर्ग प्राप्त आहे ती सहकारी संस्था ही प्रामुख्यानं 60% जास्त गुण तिला मिळालेले असतात. आणि त्याचबरोबर तिची आर्थिक स्थिती उत्तम असते आणि थकबाकीचं प्रमाण हे 10% अगदी किरकोळ थकबाकी त्या सहकारी संस्थेवरती असते. आणि अशा सहकारी संस्थांना निबंधक अ वर्ग त्या ठिकाणी प्रदान करत असतात. त्यानंतर जे दुसरं वर्गीकरण आहे त्यामध्ये ब वर्ग सहकारी संस्था. आता या वर्गामध्ये ज्या सहकारी संस्थांना साधारणतः 50 ते 59% ज्या सहकारी संस्थांनी गुण प्राप्त केलेले आहेत त्या सहकारी संस्थांना निबंधक ब वर्ग त्या ठिकाणी देत असतात किंवा बहाल करत असतात. आता या सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असते, चांगली नसते, उत्तम नसते, पण बऱ्यापैकी अशा प्रकारच्या सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती असते. आणि या सहकारी संस्थांच्या थकबाकीचं प्रमाण हे जवळपास 25% ते गेलेलं असतं. म्हणजे थकबाकीचं प्रमाण थोडंसं वाढलेलं असतं. आणि अशा सहकारी संस्था आणि अशा सहकारी संस्थांना निबंधक ब वर्ग किंवा ब श्रेणी त्या ठिकाणी बहाल करत असतात. त्यानंतर अंकेक्षणाचं जे तिसरं वर्गीकरण आहे ते म्हणजे क वर्ग.
आता या क वर्गामध्ये ज्या सहकारी संस्थेला 35 ते 49% गुण प्राप्त झालेले असतात अशा सहकारी संस्थांना निबंधक क वर्ग त्या सहकारी संस्थेला बहाल करत असतात. आता यामध्ये अशा प्रकारच्या सहकारी संस्थांची जे व्यवस्थापन असतं ते व्यवस्थापन कार्यक्षम नसतं. त्यांची आर्थिक स्थिती ही सुद्धा फारशी चांगली नसते आणि थकबाकीचंही प्रमाण साधारणतः वाढत असतं. हे प्रमाण 30 ते 40% हे प्रमाण 30 ते 40% वाढलेलं असतं. हे थकबाकीचं प्रमाण 30 ते 40% वाढलेलं असतं आणि अशा सहकारी संस्थांना निबंधक क वर्ग त्या ठिकाणी बहाल करतात किंवा देतात. आता या क वर्ग सहकारी संस्थांचं जे व्यवस्थापन असेल किंवा कामकाज असेल ते सुधारण्याची आवश्यकता असते आणि हे जर कामकाज किंवा व्यवस्थापन त्या सहकारी संस्थांनी सुधारलं नाही, त्या परिस्थिती जर या सहकारी संस्थांनी सुधारली नाही तर या सहकारी संस्था लवकरच ड वर्गामध्ये जाऊ शकतात आणि त्यामुळं या सहकारी संस्थांनी आपलं कामकाज सुधारलं पाहिजे तरच त्यांची भविष्यकाळामध्ये प्रगती होऊ शकते. आणि त्यानंतर जे शेवटचा वर्ग आहे तो म्हणजे ड वर्ग सहकारी संस्था. आता या सहकारी संस्थांच्या बाबत आपल्याला असं म्हणता येईल की ज्या सहकारी संस्थांना अशा प्रकारच्या गुणांमध्ये 35% कमी गुण ज्या सहकारी संस्थेला प्राप्त झालेले असतात त्या सहकारी संस्थेचा जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण अशा प्रकारच्या ड वर्गात केलं जातं. म्हणजे अशा प्रकारच्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन हे अकार्यक्षम असतं, कामकाजामध्ये अनियमितता असते, कसल्याही प्रकारच्या अद्ययावत नोंदी हिशेबाच्या नोंदी या सहकारी संस्थांमध्ये ठेवल्या जात नाही, भ्रष्टाचार गैरप्रकार अशा प्रकारच्या सहकारी संस्थांमध्ये बोकाळलेला असतो आणि त्यामुळं अशा प्रकारच्या सहकारी संस्थांना निबंधक ड वर्ग त्या ठिकाणी प्रदान करत असतात. आणि या सहकारी संस्थांच्या थकबाकीचं जे प्रमाण आहे ते थकबाकीचं प्रमाण जवळपास 60% 60% गेलेलं असतं. म्हणजे या सहकारी संस्था ड वर्गात कशामुळे आहेत, कशामुळे मोडतात ते आपण यांच्या आकडेवारीकडे पाहिल्याच्या नंतर किंवा मिळालेल्या गुणांकडे पाहिल्याच्या नंतर ते आपल्याला लक्षात येतं की 35% कमी गुण या सहकारी संस्थांना मिळालेले असतात आणि थकबाकीचंही प्रमाण वाढत गेलेलं आहे. 60% थकबाकी कर्जाचा डोंगर अशा प्रकारच्या सहकारी संस्थांवरती झालेला असतो आणि अशा प्रकारच्या सहकारी संस्था काही दिवसानंतर त्या बंद पडण्याच्या मार्गावरती आलेल्या असतात. अशा प्रकारच्या सहकारी संस्थांना सुधारण्यासाठी वाव नसतो, कारण की या सहकारी संस्थांचं जे थकबाकीचं प्रमाण आहे ते खूप वाढत गेलेलं आहे आणि त्याचबरोबर या सहकारी संस्थांना अतिशय कमी गुण, भांडवल उभारणी व्यवस्थित झालेली नाही, अकार्यक्षम व्यवस्थापन असेल आणि या कारणांमुळे या सहकारी संस्थांना 35% सुद्धा कमी गुण त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि अशा प्रकारच्या वर्गीकरणामध्ये अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग अशा वर्गांमध्ये सहकारी संस्थांची जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण केलं जातं आणि हे वर्ग देण्याचं काम लेखापरीक्षकाच्या अहवालाच्या आधारे सहकार निबंधक त्या ठिकाणी करत असतात आणि हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.